नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण शुभ्रा आणि अगस्त्य हे लग्नविधीसाठी लग्न मंडपात उभे असतात. श्री त्यांच्याकडे बघत असते. सुलक्षणाताई सुद्धा हे सगळं बघत असतात आणि त्यांना अचानक आठवतं की धनाजीरावांनी त्यांना अट घातली होती की तुमच्या धाकट्या चिरंजीवाचं लग्न हे शुभ्राशी नाही तर श्रीशी करून द्या, तरच मी तुमच्या विश्वाला सोडवून आणेन. आणि त्या खूप रागात असतात. त्यांच्याकडे बघून पृथ्वीदादा तिथे येतात आणि त्यांना विचारतात की आई काय झालं, विशूबद्दल काय कळलं का, कुठे आहे तो, आता कसा आहे, धनाजीरावांनी त्याला सोडवलं का. मात्र सुलक्षणाताई गप्पच असतात आणि त्यांना सारखं तेच आठवत असतं, धनाजीरावांनी जी अट घातली होती ती. सुलक्षणाताई रागात श्रीकडे जातात आणि तिला हाताला धरून खेचत नेतात. आणि यानंतर आपण इकडे पाहतो की धनाजीराव हे विशूला सोडवून आणतात आणि ते त्याला कुठेतरी एका ठिकाणी नेतात आणि म्हणतात की बाळा इथे बस. मग विशू त्यांना विचारतो की इथे कशाला. तर धनाजीराव म्हणतात की काय आहे ना, तू 2 माणसांना उडवलं आहे, 2 माणसं मेलीत. जर लोकांना कळलं ना तर पब्लिकला चोपतील तुला, त्यामुळे तुला इथंच थांबावं लागेल. तुला इथून कुठेही जाता येणार नाही आणि तुला काही चहा पाणी खायला लागलं तर सांग मला. मग विशू म्हणतो की हे सगळं करत बसलो तर ज्या कामासाठी आलो ते कधी करणार. माझ्या सख्या लहान भावाचं लग्न आहे, तिथे जाताच आलं नाही तर उपयोग काय, आधीच खूप उशीर झाला आहे, अजून उशीर नको. मग धनाजीराव म्हणतात की काय होणार नाही, या समध्या प्रकरणामुळे लग्न ना जरा पुढे गेले, त्यामुळे आत्ता तर लग्न नाही होणार. मग विशू म्हणतो की अच्छा असा फंडा आहे, तर मग मी 2-3 तास चांगली झोप काढतो. मग धनाजीराव म्हणतात की 2-3 तास काय, चांगले 4 तास काढ की, तोपर्यंत मी पोलिसांशी आणि वकिलांशी बोलून घेतो, आराम करतो. मग विशू ठीक आहे म्हणून आरामशीर बसतो. त्याला यानंतर धनाजीराव बाहेर येतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात. आता यानंतर 2 माणसं येतात आणि धनाजीरावांना म्हणतात की साहेब बोला काय काम आहे. मग धनाजीराव त्यांना सांगतात की ही चावी आहे ना जपून ठेवायची, हा माणूस इथून निसटता कामा नये आणि जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत याला सोडायचं नाही. असं म्हणून ते दरवाजाची चावी त्यांच्यापाशी देतात आणि तिथून निघून जातात. इकडे शुभ्रा आणि अगस्त्याचा लग्नाचा विधी चालू होतो. यानंतर आपण इकडे पाहतो की सुलक्षणाताई ह्या श्रीला नवरीसारखं तयार करून हाताला पकडून मंडपात घेऊन येत असतात. सुलक्षणाताई श्रीला मंडपात घेऊन येतात तितक्या शुभ्राचं लक्ष त्यांच्याकडे जातं. शुभ्राला हे बघून खूप मोठा धक्का बसतो. शुभ्रा स्वतःशीच म्हणते, ओ गॉड आता काय झालं, श्रीने सुलक्षणाला काही सांगितलं तर नसेल ना, पण त्यात तर तिच्या विरोधात आहेत ना, मग हे कसं काय, आणि ह्या श्रीला असं का घेऊन आल्या आहेत, त्यांना काही कळालं तर नसेल ना. इतक्यात सुलक्षणाताई समोर येतात आणि म्हणतात की थांबा. श्रीकडे बघून सगळेजण खूप शॉक झालेले असतात. सुलक्षणाताई म्हणतात की हे लग्न होऊच शकत नाही. शुभ्रा घाबरून जाते एकदा आणि म्हणते की आईसाहेब काय झालं आहे. मग सुलक्षणाताई म्हणतात की आम्ही हे लग्न मोडतोय. अगस्त्य म्हणतो की आई अगं हे काय आहे. मग सुलक्षणाताई म्हणतात की आमचं बोलणं अजून संपलं नाही अगस्त्य, आणि आमची शपथ आहे तुला, तू एक शब्दही बोलू नकोस, हे लग्न आम्ही मोडतोय. शुभ्रा म्हणते की मग कोणाशी होणार. तर सुलक्षणाताई म्हणते की अगस्त्याचं लग्न श्रीशीच होणार. हे ऐकून कोणाला काहीच कळत नाही, नक्की काय चाललंय तरी काय. शुभ्रा एकदम घाबरलेली असते, तिला काहीच कळत नाही. ती म्हणते की आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय आणि हे तुम्ही बोलताय काय चाललं आहे सगळं. आईसाहेब माझा या कशावरतीच विश्वास बसत नाही आहे, प्लीज सांगा ना मला हे सगळं खोटं आहे. मग सुलक्षणाताई म्हणतात की नाही शुभ्रा मी बोलते तेच खरं आहे. शुभ्रा रडत रडत म्हणते की केव्हा आईसाहेब, पण तुम्ही म्हणाला होता ना की माझ्या आईवडिलांशी काहीच फरक पडणार नाही, मग आता तुम्ही असं कसं म्हणता. आईसाहेब तुम्ही तर मला वचन दिलं होतं ना की काही झालं तरी माझं लग्न अगस्त्याशीच होईल, मग आता तुम्ही तुमचं मत का बदलताय. आणि परत ती अगस्त्याला म्हणते की अगस्त्य बोल ना काहीतरी, आणि म्हणते की आईसाहेब पण असं काय झालं सांगा ना मला, 1 मिनिट, या श्रीने तर काही सांगितलं नाही ना तुम्हाला. आणि शुभ्रा तिला म्हणते की काय गं श्री तू काय सांगितलं आहे. मग श्री म्हणते की शुभ्रा मी काहीही सांगितलेलं नाही आहे त्यांना. शुभ्रा म्हणते आईसाहेब प्लीज मला सांगा की नक्की काय झालं आहे. मग सुलक्षणाताई म्हणतात हे बघ शुभ्रा, आम्हाला टाईम वेस्ट करायला अजिबात आवडत नाही. आणि त्या शुभ्राला तिथून उठायला सांगतात आणि श्रीला तिथे बसायला सांगतात. मग शुभ्रा म्हणते की आईसाहेब अहो काय चाललं आहे. अगस्त्य अरे तू तरी काहीतरी बोल. मग अगस्त्य म्हणतो अगं मी सुद्धा खरंच ब्लँक आहे, मला सुद्धा काहीच कळत नाही की काय चाललं आहे. मी तुला फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की मी आईच्या शब्दाबाहेर नाही, आणि आई तुझी
कुठलीच गोष्ट आईला आणि मला खटकली नाही आहे, पण आत्ता मला माहीत नाही की नक्की काय घडलं आहे. मग सुलक्षणाताई म्हणतात की शुभ्रा, तू अगस्त्यकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस, कारण अगस्त्यने आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही सांगू त्याच मुलीशी लग्न करेन, त्यामुळे आम्ही तुला उठवायच्या आधी तू स्वतःहून तिथून उठ. यानंतर मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी शुभ्राला उठवायला लागतात, पण शुभ्रा मात्र कोणाचं ऐकत नसते. ती गयावया करायला लागते आणि ती म्हणते की अगस्त्य तू तरी काहीतरी बोल. मग मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी जबरदस्तीने शुभ्राला उठवतात. यानंतर भारतीताई येते आणि म्हणते की थांबा, सोडा तिला. आणि सुलक्षणाताईंना म्हणते की अहो हे काय चाललंय, कसला निर्णय आहे हा, काय सुरू आहे हे सगळं. आणि त्या हात जोडून म्हणतात की हे सगळं करू नका हो, आणि मला मान्य आहे शुभ्राला मी जन्म नाही दिला आहे, पण ती माझी खरी मुलगी नाही आहे. तितक्यात तिथे धनाजीराव येतात आणि म्हणतात की भारती, आणि ते भारतीकडे बघत असतात. त्यांना गुरुमाने सांगितलेलं सगळं आठवत असतं आणि ते झुंबर प्रकरणसुद्धा. त्यानंतर ते भारतीताईंना म्हणतात की जे चाललं आहे ना ते अगदी योग्य चाललं आहे, तू काही बोलू नकोस. मग भारतीताई म्हणतात की तुम्ही असं कसं मला गप्प बसायला सांगताय, काही योग्य चाललं आहे म्हणजे. मग धनाजीराव म्हणतात की शांत राहायला सांगितलं आहे ना तुला. मग सुलक्षणाताई म्हणतात की मी धनाजीरावांना शब्द दिला होता की माझ्या मुलाचं लग्न त्यांच्या मुलीशी होईल, आणि तसं बघायला गेलं तर श्री हीच त्यांची खरी मुलगी आहे, शुभ्रा नाही. यानंतर धनाजीराव श्रीच्या हाताला पकडतात आणि म्हणतात श्री बाळा चल, आणि ते श्रीला अगस्त्यच्या समोर घेऊन जातात. आणि ते श्रीला म्हणतात की कसला विचार करतेस बाळा. श्री म्हणते की बाबा मी हे लग्न नाही. तितक्यात निकम काका म्हणतात थांब श्री, अगं आत्ता तरी मागे हटू नकोस, आत्ता खरी वेळ आहे. अगं हे सगळं तुझ्याच पदरात होतं आणि म्हणून तर हे सगळं घडते. खरं तर ना देवानेच हे सगळं घडवलं. देवाने तुम्हाला एवढ्या वेळा संकेत दिले, पण तुम्ही दोघांनी पण ते कधीच मान्य केले नाहीत. आता तुला हक्क मिळण्याची संधी आलेली आहे, ती तू सोडू नकोस. मग धनाजीराव सुद्धा म्हणतात श्री बाळा, जे तुझ्या नशिबात असेल ते तुला मिळणारच, आणि नशिबातलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुला माझी शपथ आहे, प्लीज श्रीबाळा नाही म्हणू नकोस. यानंतर आपण पाहतो की पृथ्वीदादा आणि आदित्यदादासुद्धा अगस्त्याला समजवायला येतात. धनाजीराव श्रीचा हात घेतात आणि अगस्त्याच्या हातात देतात, आणि हे सगळं बघून शुभ्राला खूप राग येत असतो. तिला अलका मावशीचे ते शब्द आठवत असतात की मी तुझं सुख हिरावून घेणार नाही, पण तिच्या नशिबात जे होतं ना ते तिला सगळं मिळालंच पाहिजे. आता यानंतर आपण इकडे पाहतो की धनाजीराव शुभ्राला तिथून थोडं लांब घेऊन येतात. शुभ्रा रागाने म्हणते की कशाला आणलं इकडे, मला समजवायला की मी तुमची मुलगी नाही आहे. मला माहीत आहे, तुम्ही DNA रिपोर्ट्स बघितले आहेत आणि आत्ता ही गोष्ट सगळ्यांनाच कळली आहे, पण त्या सुलक्षणाला मी सून म्हणून हवी होती, श्री नाही. हे सगळं ऐकून धनाजीराव म्हणतात छकुली म्हणायचो गं तुला, छकुली. शुभ्रा म्हणून तुला कधीच हाक नाही मारली. एवढीशी होतीस ना तेव्हापासून तुझ्यासाठी वाटेल ते केलं, जे मागितलं ते सगळं दिलं. काय नाही केलं गं तुझ्यासाठी. तुझा प्रत्येक शब्द, तुझा अपमान, बाबाऐवजी मिस्टर गायकवाड म्हणायची, सगळं झेललं. का तर माझी छकुली आनंदात राहावी, जगातली सगळी सुखं तुझ्या पायात लोळण घ्यावी. आणि तू काय दिलंस गं मला, तर सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं जगातलं, विश्वासघात. आणि ते शुभ्रावर जोरात ओरडून म्हणतात विश्वासघात केला आहेस तू माझ्या भावनांचा, आणि सगळ्यात मोठा विश्वासघात केला आपल्या बाप लेकीच्या नात्याचा. तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं गं तुला. माहीत नव्हतं मला पुढे जाऊन की हा फोड फुटून एवढी मोठी जखम चिघळेल. त्या रिपोर्टमध्ये कळलं ना, जेव्हा तू माझी पोरगी नाहीस तेव्हाच तो रिपोर्ट मी डोक्यातून काढून टाकला. म्हटलं नाही, आजपासून माझ्या 2 लेकी आहेत. श्रीला जे मिळेल ते तुला पण मिळेल. हे सगळं शुभ्रा फक्त ऐकत असते आणि रागाने धनाजीरावांकडे बघत असते. धनाजीराव म्हणतात की तू काय केलंस गं, माझ्या जीवावर उठलीस, काय वाईट केलं होतं गं मी तुझं. आणि ते परत एकदा चिडून म्हणतात सांग ना, काय वाईट केलं होतं मी तुझं. अगं ती श्री, तिला सगळं माहीत असताना पण तुझ्यासाठी गप्प राहिली, तुझ्या सुखासाठी, तुझं अगस्त्याशी लग्न व्हावं म्हणून तिने मला शपथ घातली की हे सगळं कोणाला कळू देऊ नका. म्हटलं ठीक आहे, हे कार्य पार पडू देईपर्यंत कोणाला काहीही
सांगायचं नाही. पण नाही, बापाचं प्रेम मिळवण्याच्या ना लायकीचीच नाहीस तू स्वतःची पातळी ओलांडलीस ग. पाठीत खंजीर खुपसलायस माझ्या. तू ना स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेस. मग शुभ्रा म्हणते, हे असं जरी असलं ना तरी मी लग्न, धनाजीराव म्हणतात, काय मोडणार का? एवढं सगळं करून पण तुला अजून हे लग्न मोडायचं आहे? जेलमध्ये खडी फोडायला जायचं असेल ना तर हे लग्न मोडून दाखव. या पुढचं आयुष्य कसं जगायचं नाही याचा विचार कर. आजपर्यंत 24 वर्षात तू फक्त चांगला बाप पाहिलास आणि यापुढे जर श्रीच्या वाट्याला गेलीस ना तर 24 तासात वाईट बाप बघशील, लक्षात ठेव. आणि तिथून रागाने निघून जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.